हॅलो फ्रेंड्स, आपण पाहत आहोत निरोप समारंभ जानेवारी 2025 आणि स्थळ आहे संत भगवान बाबा माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळा इटोली, तालुका जिंतूर, जिल्हा परभणी, महाराष्ट्र. वर्ग 10वी व 12वीच्या विद्यार्थ्यांना निरोप देत असताना कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे श्री बाळासाहेब बुधवंत सर यांनी विद्यार्थ्यांना केलेले मौलिक मार्गदर्शन आपण येथे पाहत आहोत. चित्रीकरण, संपादन आणि प्रसारण करत आहेत श्री CM पोघे सर. मित्रांनो, कॉलेज लाईफ मध्ये माझे जे परम मित्र झाले, नुसते परम मित्र नाही तर रूम पार्टनर झाले आणि ज्यांचा नंबर माझ्या मोबाईल मध्ये आजही पार्टनर या नावानेच सेव आहे. आणि आमचे सर्व मित्र विरोधाने म्हणतात देखील, तुमच्यापैकी एक जण जर मुलगी असता तर तुम्ही लाईफ पार्टनर झाले असता. तर असे आमचे पार्टनर प्रिय मित्र श्री बाळासाहेब बुधवंत यांना विनंती करतो की त्यांनी आमच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करावं. थँक्यू पार्टनर. ऐका, मन लावून ऐका. निरोप समारंभाच्या या समारंभासाठी थेट बहिणाबाई चौधरीच्या खानदेशातून तुमचा मोठा भाऊ, तुमचे मोठे काका, काहींचे आजोबा म्हणता येतील, असे आपल्या जिल्ह्याची आणबाण शान फार सविस्तर परिचय हिवरकर सरांनी करून दिला. या मातीतलं पीक किती भरभरून उगवतं आणि त्याचा लौकिक कसा सर्वदूर जातो हे तुम्ही ऐकलं. तुम्हाला सुद्धा ही चांगली संधी आहे मित्रांनो. माध्यमिक आश्रमशाळेच्या या 10वी 12वीच्या निरोप समारंभाच्या प्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य श्रीमान रमेश दराडे सरांनी आम्हाला रितसर पत्र पाठवले आणि तुम्ही या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित राहा. संस्थेचं संचालक मंडळ यांनी अनुमती दिली आणि सगळे आमचे मित्रवर्य, तुम्हाला शिकवणारे सगळे गुरुजन, माझे मामा खुशाल मुंडे सर, आतेभाऊ प्रकाश घुगे सर आणि माझे लाईफ पार्टनर यांचा आग्रह होता की याच. मी सेलू शहरामध्ये नूतन विद्यालय नावाची एक शाळा आहे, त्या ठिकाणी इंग्रजी विषय शिकवतो. आम्ही तिथे तुमचे 600-700 विद्यार्थी आहेत. आमच्याकडे 42 तुकडे आहेत, जवळपास 3500 विद्यार्थी आहेत आणि आमच्या कॅम्पसवर 9000 मुलं मुली आहेत. 9000. तिथं सुद्धा आम्हाला जी अडचण येते तीच अडचण मी आल्या पाहिली. किती जण आपल्या आई वडिलांना एक मुलगा आहे किंवा एक मुलगी आहे? हात वरती करा बरं. एकुलता एक. एकुलता एक कोण कोण आहे? माझी विद्यार्थी, तो या शाळेत शिकायला होता आणि तो जज मॅजिस्ट्रेट आहे, न्यायाधीश आहे. या शाळेनं महाराष्ट्राच्या प्रशासकीय अधिकारीपदी वेगवेगळी माजी विद्यार्थी आहेत. या शाळेचे मुलं मी आता सांगितलं मॅजिस्ट्रेट आहेत, वकील आहेत, शिक्षक आहेत, खूप आहे आणि चांगला माणूस म्हणून आहेत. का सांगतोय? शेवटचे मुलं लक्षपूर्वक आहेत. दराडे सर हा तुमचा मुलगा, मुंडे सर ही तुमची विद्यार्थिनी. बाहेर तुम्ही जेव्हा जाणार आहात, तुम्ही तुमचे नसता, तुम्ही आई वडिलांसोबत आमचे सुद्धा असता. तुम्ही जेव्हा काही चांगल्या गोष्टी करता तेव्हा आमची छाती भरभरून एकदम मनातून अभिमान वाटतो. पण तुमच्याकडून काही जर चुका झाल्या, तुमचा राग तुमच्या मनामध्ये जर असा डोक्यात राहिला आणि काही कृती तुम्ही करून गेलात, तर त्या रागाचं प्रत्यंतर जेव्हा एखाद्या वाईट घटनेत होतं त्यावेळेस तो आमचा सुद्धा पराभव असतो. आम्ही एक शाळा चालवतो, पोद्दार जम्बो किड्स नावाची. त्या शाळेतल्या मुलांना आम्ही वेगवेगळ्या फील्ड व्हिजिट सहलीला घेऊन जातो. एकदा अशीच आमची शिक्षकांचं ट्रेनिंग होतं आणि त्या ठिकाणी आम्ही जेलची सहल होती एका सेंटरची. ते अनुभव सांगत होते. जेलमध्ये मुलांना घेऊन जायचं होतं आणि छोटी छोटी मुलं जेलमध्ये जाऊन ते सगळं जेल कसं असतं, त्यांना पोलीस स्टेशन, बँक वगैरे जेल दाखवलं आणि एक आजोबा त्या ठिकाणी त्या मुलांकडे पाहून असे रडत होते.
मग ते आजोबा रडत असताना सगळी मुलं तिथून निघून गेली आणि काही शिक्षिका आणि बाकीचे आजोबांकडे गेले आणि त्या आजोबांना विचारलं, आजोबा तुम्ही का रडताय? ते आजोबा फार छान उत्तर देतात, लक्षात घ्या मला. ते आजोबा म्हणतात, माझ्या घरी सुद्धा माझी नातवंड अशीच खेळत असतील, परंतु मी या ठिकाणी जेलमध्ये आहे. ते म्हणजे त्या शिक्षिकेला राहावं नाही. तिने विचारलं, आजोबा काय घडलं? काहीच नाही म्हणे, मला राग आला आणि रागाच्या भरात माझ्या भावाला, बाजूला कुऱ्हाड होती, त्या कुऱ्हाडीनं माझ्या भावाला मी म्हणजे वार केला आणि माझा भाऊ वारला. एका क्षणाची शिक्षा. राग आल्याचा परिणाम काय झाला? तो सक्का भाऊ आहे पण त्याला व्यक्त होतं, म्हणजे राग जेव्हा आपल्या डोक्यामध्ये येतो, 12वी 10वी मुलं मुली लक्षात ठेवा, राग हा भीक मागतो, एक क्षण नंतर त्यांना पश्चाताप होतो. तुम्ही सुद्धा, ही मानवी स्वभाव आहे, राग येणं मानवी स्वभाव आहे, पण आल्यानंतर तो राग आपल्या शाबूत ठेवणं हे शिक्षणाचं आणि आपल्या व्यक्तिमत्वाचं एक मोठं कौशल्य आहे. तुम्ही आजकाल, सर त्याविषयी सविस्तर सांगतील, सर भारतभर फिरतात, देश विदेशात त्यांचे मित्र मैत्रिणी आहेत. काळ झपाट्याने बदलत आहे, काळ एवढ्या वेगाने बदलत आहे की तो काळ तुम्हाला सामावून घेईल का नाही याची आम्हाला भीती वाटते. आज आपल्याकडे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण आले 2020 पासून. शिक्षण इतकं झपाट्याने बदलत आहे. या बदलत्या शिक्षणामध्ये तुम्हाला टिकाव धरायचा असेल तर लक्षात घ्या, या तुमच्यासारख्या मुलांना शहरी जे लोक भांडवलदार आहेत, ज्यांच्याकडे पैसा आहे, तुमच्यासारखी मुलं मुली लागणार आहेत. कशासाठी? त्यांची सर्व्हिस, सेवा करण्यासाठी. मग तुम्ही जर शिकला नाहीत, काळाच्या ओघात बदलला नाहीत, तर तुमची माती होणार यात काही दुमत नाही. तुमच्या हातामध्ये असणारा जो मोबाईल आहे ती दुधारी तलवार आहे, दुधारी चाकू आहे. त्या चाकूनं काम आहे, आपण कांदा कापू शकतो, लिंबू कापू शकतो, विधायक काम करता येतात, पण ती चाकू, ते सुरा जर व्यवस्थित तुम्ही चालवला नाही तर तुमचं बोट नक्कीच कापू शकतं. त्यामुळे इथून पुढे सगळ्या गोष्टीच्या अर्थानं तुम्ही सावध राहा. छोट्या छोट्या गोष्टीवरून तुम्ही भांडणं करता. आमच्या शाळेतही आम्ही पाहतो, एकदम क्षुल्लक गोष्टी असतात, त्यावरती तुम्ही भांडणं करतात. अलीकडच्या काळात ज्या टीव्हीवरती तुम्ही पाहता त्या पद्धतीने तुम्ही तुमच्या छोट्या छोट्या गँग करता, छोटे छोटे ग्रुप्स करता. ही टोळी त्याची, अरे काय चालले बाळांनो? आपल्या आई वडिलांकडे बघा, किती वाईट अवस्थेमध्ये आपलं सगळं वातावरण आहे. सोयाबीनचा भाव 6,000 रुपये होईल म्हणून आई बाबा वाट पाहून ती सोयाबीनची थप्पी आजपर्यंत आपल्या घरात आहे. 3,500-4,000, कसं तरी 4,500 ते सोयाबीन जातं. आपण त्याकडे लक्ष दिलं पाहिजे. काळाच्या ओघात खूप गोष्टी शिकाव्या लागणार आहेत. एआय नावाचं टूल आहे, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, कृत्रिम बुद्धिमत्ता तयार झालेली आहे. त्यामुळे बेरोजगारीचं मोठं संकट आपल्या पुढे उभं राहणार आहे. पण तुम्ही काळाच्या ओघात ती कौशल्य तुम्ही जर शिकलीत तर तुमचा टिकाव, निभाव लागणार आहे. जे जे नवीन कम्प्युटर आलं ना, खूप वर्षापूर्वी जेव्हा कम्प्युटर आलं, मामांना सगळ्या माहिती आहे की समाजवादी पार्टीनं मुलायम सिंगने त्याच्यावर बहिष्कार केला होता उत्तर प्रदेशमध्ये. हे कम्प्युटर आलं की एक माणसाचं त्याचा अजेंडाच होता त्यांच्या इलेक्शन मध्ये, एक कम्प्युटर 100 माणसाचं काम करणार. भीती घातली होती त्या कम्प्युटर विषयी. अहो, त्या कम्प्युटर विषयी काय, दराडे सरांच्या लहानपणी आठवत असेल, पाण्याची मोटर जेव्हा पहिल्यांदा गावागावात आली होती, इंजन होते, तेव्हा सुद्धा भीती केली की म्हणले हे असं काही नाही. लोखंडी नांगर, आता ट्रॅक्टर आलं ना, जुन्या काळात लोखंडी नांगर सुद्धा जेव्हा पहिल्यांदा शेतात आला तेव्हा सुद्धा लोकांनी भीती घातली. भीती वेगवेगळ्या माध्यमातून तुमच्या अंगा खांद्यावर ही व्यवस्था घालणार आहे. त्यामुळे तुम्ही देव, धर्म, बाबा, बुवा याच्या बाहेर या. जगात काय चाललंय हे जरा शिका मित्रांनो. तुमच्याकडे असणाऱ्या कौशल्याला तुम्ही हे करा. आज तांड्यावरचा आमचा भाऊ जग पादांकरत करत असेल तर तुम्ही सुद्धा या ठिकाणी असलेली सगळी मुलं हे कोणी टाटा बिर्लाच्या घरचे नाहीयेत, कोणी श्रीमंत नाहीयेत, मध्यमवर्गीय कुटुंबातले तुम्ही सर्वजण या चमचमत्या दुनियेकडे तुमचं आकर्षण आहे.
तुम्ही सावधान राहा, पुढे मोठा खड्डा आहे, तुम्हाला सावधान होऊनच तुमची गाडी, तुमची मोटरसायकल, तुमचं आयुष्य चालणार आहे. तुम्ही कुमार अवस्थेत आहात, जे नको ते गोष्टीचं तुम्हाला प्रचंड मोठं आकर्षण आहे. एक दिवस तुमच्या दोघांचे म्हणजे मुलांनी मुलींचे दोनाचे चार हात होणारच आहेत. तुम्हाला तुमच्या घराची खांद्यावरती जबाबदारी पडणारच आहे, पण तुमचे खांदे हे मजबूत असायला पाहिजे, याकडे तुम्ही लक्ष ठेवावं. मी जे सुचल, जे गोष्टी, मी जरी सेलूला असलो किंवा मुंबईला जरी होतो, तर ही माझी लाडकी आवडती शाळा आहे. दराडे सरांनी सांगितलं की या शाळेच्या सर्वांगीण विकासासाठी शिक्षक असो का विद्यार्थी, म्हणजे मामापासून प्राचार्यापासून संस्थाचालक म्हणजे केशव सर असतील, विठ्ठल, सगळ्यांना माझं हक्कानं सांगणं असतं की जे चांगल्या चांगल्या गोष्टी आहेत. मी आताच त्यांना हे केली की 2013 साली लोकसत्ता नावाच्या एका मोठ्या वर्तमानपत्रात KG to PG या सदरामध्ये मी या शाळेविषयी लिहिलं होतं. मित्रांनो, मी तुमच्याविषयी सुद्धा खूप छान छान लिहिल. आम्हाला आमची छाती भरून येईल की ह्या आमच्या भागातला आहे. आणि पुन्हा एकदा खूप चांगल्या पद्धतीने एवढे मोठे व्हा की विरा सरांना चाळीसगाव जळगावला तुम्हाला आमंत्रित करावं लागेल. एवढं बोलतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.